पुणे शहर आणि परिसरातील घाटमाथ्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। सततच्या जोरदार पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जलसंपदा विभागाने खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे। धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली असून नदी दुथडी भरून वाहत आहे। वाढत्या पाणी पातळीचा सर्वप्रथम फटका शहरातील ऐतिहासिक आणि महत्त्वाच्या बाबा भिडे पुलाला बसला असून हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। नदीच्या दोन्ही तीरांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। कोणतीही घटना टाळण्यासाठी तसेच नागरिकांच्या जीवित आणि वित्तहानीपासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगरपालिका पूर्णपणे सतर्क झाली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठावरील सर्व रस्ते आणि मार्ग सर्वसामान्य नागरिक तसेच वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत। प्रशासनाने नदीकाठच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पाणी साचलेल्या किंवा पूरग्रस्त भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे।